तुम्ही कधी सिमॉन मासा खाल्ला आहे का? चला तर मग आज दाखवते तुम्हाला. हा आहे सिमॉन मासा. ज्याची त्वचा बघा वरून पूर्ण गुळगुळीत प्लेन आहे आणि मध्ये फक्त एकच काटा असतो. डोकं थोडंसं मोठं असतं, पराला थोडेसे काटे असतात, पण मध्ये फक्त एकच काटा असतो. चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही खाल्ला आहे का कधी? तर कमेंट करून सांगा मला तुम्ही कधी खाल्ला असेल तर. आज म्हटलं की सिमॉन मासा घ्यावा आणि मस्तपैकी फ्राय करावा. ह्याची ग्रेव्ही पण बनवता येते आणि फ्राय पण करता येते. तर मी आज कट करण्यापासून कसं फिश बनवता येतो किंवा कसं बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, कट करायचा. तर मी पहिला डोकं कट करून घेणार आहे. मी पर काढले तरी चालेल किंवा नाही काढले तरी चालेल. पर काढलेलं बरं होईल, कारण पराला थोडंसं साधारण काटेरीपणा असतो. तर मग पर पहिल्यांदा काढून घेऊया. पण कट करताना मासा ना थोडासा व्यवस्थित कट करा, कारण वरचं जे गुळीत असल्यामुळे ना हाताला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा, पहिल्यांदा मी डोकं कट करून घेणार आहे. छानपैकी डोकं कट करून घ्यायचं आणि पीस आपल्याला जसे सुरमईचे पीस करतो आपण तसेच आपल्याला पीस करायचे आहेत. कारण जसा तुमचा सुरमई लागतो फ्राय केल्यानंतर अगदी तसाच हा मासा लागतो. खूप मस्त लागतो. कोणी कोणी खाल्ला आहे नक्की कमेंट करून सांगा, कारण मला भरपूर आवडतो हा मासा. कारण काटे पण जास्त नसतात ह्यामध्ये आणि चवीला खूप भारी लागतो आणि भरपूर सारे प्रकार पण बनवता येतात. त्यामुळे मला खूप आवडतो. चला तर मग दाखवते आज कट कसं करायचं. तर असं हे मी डोकं कट करून घेतले पहिला आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे 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 पीस करून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करायला आपल्याला बरं होईल. जरा पीस करताना तुम्ही थोडेसे जाड करायचे, किंवा कारण तुम्ही जर पातळ पीस केले तर त्याच्यातले जे आतला भाग असतो तर तो सुट्टा होतो आणि पडतो. त्यामुळे थोडेसे जाड पीस करायचे, म्हणजे व्यवस्थित असा घट्ट तुम्ही जेव्हा फ्राय करता तेव्हा पीस असा घट्टच्या घट्ट राहतो आणि मस्त क्रिस्पी बनतो. त्यामुळे हे बघा, साईज मी बघा कशी कट करतीये. तर अशी तुम्ही कट करून घ्यायची. पुरा फिश कट केल्यानंतर छानपैकी आपल्याला साफ करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ना जास्त घाण नसते आणि स्वच्छ करायला पण एकदम सोपा आहे हा मासा. त्यामुळे जसे बांगड्यामध्ये घाण असते जास्त, तशी ह्याच्यामध्ये नसते. त्यामुळे स्वच्छ करायला पण अगदी सोपा आहे. तर आपण घरामध्ये चाकूने सुद्धा आपण कट करू शकतो. हे बघा, मी तर चाकूनच कट केलेला आहे, घरातल्या कांदा कट करायच्या चाकूने. त्यामुळे हा मासा लगेचच कट पण होतो. काटा जो असतो मध्ये तो इतका काही हार्ड नसतो. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कट करता येतो. बघा मी किती जाड कट केलाय बघा पीस. तर असं तुम्हाला कट करायचे आहेत. थोडासा बुळबुळीत असल्यामुळे किंवा गुळगुळीत असल्यामुळे याचं आवरण थोडंसं हातातून सटकतो मासा. त्यामुळे कट करताना अगदी व्यवस्थित कट करा. आता हे साईडची आपल्याला पर काढून घेऊया आपण, कारण कट करताना मग ते लवकर कट होत नाही आणि फ्राय केल्यावरती बुळबुळीतपणा जो असतो तो माशामध्ये उतरतो. त्यामुळे हे पर आपण कट करून घेऊयात. तर छान असे छोटे छोटे पीस करून घेतलेत मी. तुम्ही जर खाल्ला असेल तर तुम्ही कसं बनवता हा फिश, किंवा तुमची कशी पद्धत आहे हे मला नक्की सांगा. तर तुम्ही कट करून आणता की घरात कट करता तुम्ही स्वतः, हे पण सांगा. कारण मला नॉनव्हेज हा प्रकार स्वतःच्या हाताने स्वतः साफ केलेला फार आवडतो. कारण मी जास्त प्रमाणात मी स्वतःहूनच सगळं साफ करते. बाहेरून मी साफ करत नाही, आणत नाही. आणि जरी आणलं एखाद्या वेळेस तरी मला घरात साफ केल्याशिवाय मला चैन नाही पडत. त्यामुळे मी स्वतःच कट करते, जेणेकरून तुम्हाला पण दाखवता येईल आणि मला सवय पण आहे. त्यामुळे चला तर मग छोटे छोटे पीस केलेले आहेत आपण इथे. मासे स्वच्छ करून छानपैकी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर कोकम घालायचं आहे आपल्याला, 3 ते 4 चमचे कोकम घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा आपल्याला इथं फिश फ्राय मसाला घालायचा आहे. तुम्ही फिश फ्राय मसाला घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल. कारण ह्या मसाला घट्टपणा यावा म्हणून घालायची काही गरज नाही, कारण हा मसाला तसाही फ्राय केला तरी घट्टच राहतो. तर माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरी चालेल, घातला तरी चालेल. तर मस्तपैकी व्यवस्थित ह्याला तिखट मीठ लावून मॅरिनेशन करून आपल्याला ठेवायचं आहे 15 मिनिट.
कोकम आगळ नसेल तरी तुम्ही अर्धा लिंबू पिळला तरी चालेल, पण आंबटपणा हा माशामध्ये यायला हवा. त्यानंतर इथे फ्राय करण्यासाठी एक बाउल रवा घेतलाय आणि त्यामध्ये पाव वाटी मी तांदळाचं पीठ घालते, कारण रवा निघायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला इथे कंपल्सरी तांदळाचं पीठ घालायचं आहे. काही जणांची समस्या असते की जेव्हा आपण फिश फ्राय करतो तेव्हा त्याचा रवा निघतो किंवा सुटतो, तेलात सुटून पडतो. तर त्यासाठी आपल्याला रव्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा रवा निघणार नाही. किंवा जर मोठा रवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरला फिरवून 1-2 फेरे काढले, फक्त 1-2 मिनिटासाठी मिक्सरला लावायचा रवा. मग तो थोडासा बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे जेणेकरून तुमचा रवा निघणार नाही. हे बघा, मस्तपैकी रवा लावून घ्यायचा छानपैकी. 15 मिनिटं मी मासे मॅरिनेशनला ठेवले होते. त्यानंतर छानपैकी रवा लावून घेऊया आणि तिकडे तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. सगळे मासे रवा लावून झाला की तेल गरम झालेलं आहे, तर फिश आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे. तेल एकदम गरम झालेलं पाहिजेत. तुमचं जर तेल हलकं गरम असेल तर रवा लगेच निघून येतो, त्यामुळे तेल कडकडीत गरम झाल्याशिवाय मासे त्याच्यामध्ये सोडायचे नाहीत. या माशाला जास्त तेलाची गरज नसते, कारण थोड्या तेलामध्ये सुद्धा हे मासे फ्राय होतात, त्यामुळे मी जास्त तेल घातलेलं नाहीये. मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचा आहे. खालची बाजू एकदम घट्ट झाल्याशिवाय किंवा फ्राय झाल्याशिवाय परतायची नाही. जोपर्यंत क्रिस्पीपणा येत नाही या माशाला तोपर्यंत परतायचा नाहीये. एका बाजूने छानपैकी फ्राय झाला की मग पलटायची बाजू, कारण जास्त सारखं सारखं जर आपण परतत राहिलो तर क्रिस्पीपणा येत नाही, कधी पण लक्षात ठेवा. त्यामुळे एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. थोडासा वेळ लागतो पण मासा खूप अप्रतिम लागतो. छानपैकी मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत बघा. अजिबात रवा तेलात माझा पडलेला नाहीये, कारण तुम्ही पण जर तुमचा रवा तेलात पडत असेल तर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घाला रव्यामध्ये, म्हणजे अजिबात तुमचा रवा पडणार नाही. खूप सुंदर मासे लागतात. हे बघा, कुरकुरीतपणा किंवा क्रिस्पीपणा किती आलेला आहे बघा या माशांना. तर खूप भारी लागतात. याच्यावरती लिंबू पिळून जरी तुम्ही खाल्लं तरी खूप भारी लागतात. चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतात. तुम्ही अशा पद्धतीने करता की कोणत्या पद्धतीने करता हे नक्की सांगा. हे बघा, रवा अजिबात पडत नाही, एकदम चिकटून बसतो आवरणाला. त्यामुळे हा मासा असा प्रकारे बनवला जातो. तर तुम्ही कशा प्रकारे बनवता हे कमेंट करून सांगा. कोकम आगळ आंबटवालं जे असतं ते कंपल्सरी माशामध्ये घालायचं किंवा लिंबू पिळायचा, त्याशिवाय माशाला टेस्ट नाही कोणत्याच माशाला. त्यामुळे आणि आपण थोडंसं असं वाटतं की 1 चमचा घातला तर पुरे होईल, पण त्याचं अगदी प्रमाण म्हणजे 3 ते 4 चमचे म्हणजे टेबल स्पून आगळ घालायचं, त्याच्याशिवाय माशाला चव येत नाही. त्यामुळे मॅरिनेशन करून 15 मिनिटं मासे कधीही ठेवायचे. त्यामुळे जे तिखटपणा किंवा आंबटपणा असतो तो माशामध्ये उतरतो आणि फ्राय केल्यानंतर त्याची जी टेस्ट असते ती खूप अप्रतिम लागते. तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूप छान लागतो. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही सांगा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.